मिळतंय. सोन्या चांदीचे भाव कमी झाल्यानं लग्न सराईसाठी सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय. गुंतवणूकदारांची चिंता मात्र वाढली आहे. बरोबर देखील झालंय. सोन्या चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचं देखील समोर आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील या सगळ्या घडामोडींमुळे आज सोन्या चांदीच्या किमतीत देखील मोठी घसरण झाली आहे. सोने खरेदी करायची असेल किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर या ठिकाणी समोर आलेली आहे. कारण की आता सोन्याच्या दरामध्ये इतकी मोठी आणि इतिहासातील विक्रमी घसरण या ठिकाणी म्हणावी लागणार आहे. कारण की सोन्याच्या दरामध्ये इतकी मोठी घसरण याआधी कधीच झालेली नव्हती. सोन्याच्या दरामध्ये ही मोठी घसरण आणि इतिहासातील नव्हे तर सराफा बाजारामधील सर्वात मोठी घसरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण की आता सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे सराफा बाजारामध्ये एकच खळबळ उडाली की सोन्याच्या दरामध्ये अजून कितीपट घसरण होणार आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा. कारण की आता सोन्याच्या दरामध्ये घसरण ही मोठ्या प्रमाणात आता वाढत जाणार असल्यामुळे तुम्ही सोने खरेदी करणे थोडे काळ जर थांबवले तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणि तुमच्यासाठी मोठी संधी मानावी लागणार आहे. कारण की आता सोन्याच्या दरामध्ये ज्या किमतीमध्ये तुम्हाला सोने मिळणार त्या किमतीपेक्षा आता सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि MCX सोन्याच्या नफा वसुली प्रॉफिट बुकिंग झालेल्या दरामुळे काही घसरण दिसू लागली. डॉलर मजबूत झाला आणि अमेरिकेच्या व्याजाबद्दल अपेक्षा यामुळे दबाव आलेला आहे आणि सोन्याच्या दरामध्ये ही घसरण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे. जर तुम्ही तुमच्या भागात सोन्याचा भाव हे जर पाहायला गेलं तर आता 15 ऑगस्टपर्यंत सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोन्याच्या दरामध्ये 15 ऑगस्ट 2026 नंतर ही घसरण थोडीफार काळानंतर आपल्याला थांबलेली पाहायला मिळणार आहे. कारण की त्यानंतरच्या काळामध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी विक्रमी अशी वाढ सुद्धा होऊ शकते असं सराफा बाजारातील काही तज्ज्ञांच्या माहितीस्तव ही घसरण आता थोड्या काळानंतर पुन्हा ही घसरण ज्या त्या लेवलमध्ये येऊन जाणार आहे. म्हणजे की सोन्याच्या दरामध्ये जी घसरण चालू आहे ती घसरण पूर्णपणे आता बंद होऊन जाणार असून जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर हे 15 ऑगस्टपर्यंत ही जर तुम्ही खरेदी केलं तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बघा सोन्याचा दर कशामुळे घसरला हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. बघा सोन्याचा दर हा डॉलर मजबूत झाला आणि सोन्याचा व्याज जास्त काळ उंच राहिले आणि सोन्याचं आणखी प्रमाणात घसरण होऊ लागली. त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण होऊ लागली. बघा आपण शेतकरी असाल किंवा गुंतवणूकदार असाल किंवा कंपनीमध्ये जॉबला असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणि गुंतवणुकीसाठी मोठी बाब ही सोनं मानावे लागेल. परंतु सोन्याच्या दरामध्ये झालेल्या घसरणीमुळे तुम्हाला आता मोठा धक्काच बसणार आहे. कारण की आता सोन्याच्या दरामध्ये ही घसरण मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरामध्ये ही घसरण झाल्यामुळे आता सराफा बाजारामध्ये एकच खळबळ उडाली की अजून कितपर्यंत सोन्याच्या दरामध्ये ही घसरण होणार ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून टाका. यामध्ये बघा सोने तुम्ही खरेदी करता परंतु सोन्याच्या दरामध्ये GST असेल, मेकिंग चार्जेस असेल, बहुतांश गोष्टी ठरवून सोन्याच्या दरामध्ये ही तुम्हाला वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. परंतु आता जर बघायला गेलं तर काही दिवसांपासून सोन्याचा वाईट काळ सुरू झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. कारण की सोन्याच्या दरामध्ये ही घसरण कायमस्वरूपी आपल्याला पाहायला मिळणार नाही. परंतु काही काळासाठी सोन्याच्या दरामध्ये ही घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल किंवा खरेदी करण्याचा विचार आता करत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बघा सराफा बाजार म्हणजे काय, जिथे तुम्ही आंतरराष्ट्रीय ठिकाणी सोन्याची खरेदी विक्री होते त्याला सराफा बाजार म्हणतात. यामध्ये बघा ज्वेलर्स सोने खरेदी करतात त्याला सुद्धा सराफा बाजार म्हणतात. ग्राहक सोने खरेदी करतात आणि गुंतवणूकदार सोन्याचं बार, नाणी किंवा काही स्वरूपामध्ये सोन्याच्या काही गोष्टी खरेदी करतात यालाच ज्वेलर्स म्हणतात. यामध्ये बघा सोन्याचा भाव कसा ठरतो, सोन्याचा भाव कोणत्या प्रकारावर ठरतो ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. यामध्ये बघा आंतरराष्ट्रीय बाजारभाव असेल, डॉलर रुपया विनिमय दर, आयात शुल्क असेल, GST असेल, मेकिंग चार्जेस असेल किंवा ज्वेलर्सची मागणी असेल, लग्न सराई आणि उत्सव यामध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण ही पाहायला मिळते. यावर्षी पाहायला मिळाली परंतु दरवर्षी सोन्याच्या दरामध्ये या
कालावधीमध्ये जास्त वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सोन्याचा भाव कमी होण्याची प्रमुख कारणे या ठिकाणी जर बघायला गेलं तर सोन्याची मागणी कमी होणे. भारतामध्ये सोन्याला खूप मागणी आहे, परंतु आता काही काळामध्ये सोन्याला जास्त किंमत आल्यामुळे सोन्याची मागणी ही कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये ही मोठी घसरण आणि विक्रमी घसरण इतिहासातील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये बघा, डॉलर मजबूत झाला, अमेरिकेचे व्याजदर वाढले, गुंतवणूकदाराकडून नफा वसुली, त्याचप्रमाणे बघा जागतिक तणाव कमी होणे, सोन्याची मागणी कमी होणे. बघा, भारतामध्ये सोन्याची मागणी कमी होणे, त्याचप्रमाणे जागतिक दरामध्ये सोन्याची जास्त प्रमाणावरती मागणी कमी झाल्यामुळे आता सोन्याच्या दरामध्ये ही मोठी घसरण आणि विक्रमी घसरण इतिहासातील म्हणावी लागली. यामध्ये बघत चला, दागिने घेताना काय तपासावे. बघा, BIS हॉलमार्क HUID क्रमांक, 22 कॅरेट 24 कॅरेट शुद्धता, मेकिंग चार्जेस बघा, त्याचप्रमाणे GST आणि बिल अवश्य घ्यावे. बघा, हे जर तुम्ही घेतले नाही तर येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला सोने गहाण ठेवायचे असेल किंवा जर तुम्हाला विक्री करायची असेल तर तुम्हाला जे तुम्ही खरेदी केलेलं आहे ते बिल तुम्हाला सोनाराकडे द्यावे लागेल व त्यानंतर तुमचा भाव ठरू शकतो आणि या सोन्याला किती दर द्यायचा हे सुद्धा सोनाराकडून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल तर कोणता काळ व कोणत्या काळामध्ये सोन्याच्या दरामध्ये जास्त घसरण ही भारतामध्ये पाहायला मिळते हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. यामध्ये बघत चला मित्रांनो, सोन्याच्या दरामध्ये ही घसरण कायमस्वरूपी नाही, परंतु काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये ही घसरण सातत्याने होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सोन्याच्या जी मागणी आहे ती कमी होत चालली आहे. बहुतांश ठिकाणी जर बघायला गेलं तर सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये ही घसरण कायमस्वरूपी आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे की सोन्याच्या दरामध्ये बहुतांश ठिकाणी सोन्याच्या दरामध्ये ही मागणी कमी झाली आणि ग्राहकांचा प्रतिसाद कमी मिळाला असल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये ही घसरण आपल्याला जास्त प्रमाणावरती पाहायला मिळते. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर ज्या ठिकाणी ग्राहकांची मागणी जास्त असते त्या ठिकाणी वस्तू क्वालिटीची मिळते आणि चांगल्या प्रकारे मिळते, परंतु ज्या ठिकाणी मागणी कमी झाली अशा ठिकाणी वस्तूसुद्धा मिळत नाही आणि ग्राहकांचा प्रतिसाद नसल्यामुळे ती गोष्ट कालांतराने त्या गोष्टीची किंमत कमी होते. म्हणजेच की जर बघायला गेलं तर आता मध्यंतरीच्या काळामध्ये सोन्याला खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या, परंतु आता काही काळामध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी विक्रमी वाढ झाल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये आता मोठी घसरण होण्याची शक्यता सराफा बाजारातील काही अभ्यासकांनी वर्तवलेली आहे. म्हणजेच की सोन्याच्या दरामध्ये अजूनसुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढ होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, यावर्षी खरेदी करणार असाल किंवा बहुतांश दिवसात खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर या ठिकाणी जर पाहायला मिळत आहे. कारण की आता सोन्याच्या दरामध्ये ही घसरण कायमस्वरूपीच राहणार नाही, परंतु काही मध्यंतरीच्या काळामध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण ही झालेली होती, परंतु आता सराफा बाजारामध्ये ही घसरण थोड्या का होईना पण कालावधीसाठी असणार असल्याची माहिती या ठिकाणी सराफा बाजारातील काही तज्ज्ञांच्या माहितीस्तव या ठिकाणी समोर येत आहे. म्हणजेच की अजून बहुतांश वेळेस ही मागणी सोन्याची कमी झाली की सोन्याच्या दरामध्ये वाढ होणार असल्याची माहिती यांच्यामार्फत वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजेच की जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण की आता सोने आणि चांदीच्या दरामध्ये ही घसरण मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर आपण सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कारण की आता सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भागामध्ये सोन्याला काय भाव मिळतोय, सोन्याला काय दर मिळतोय हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अधिक माहितीसाठी लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत आहोत मधुपूर्णेसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.